नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, कौटुंबिक वाद आणि कौटुंबिक कलह याला जर वेळीच योग्य पद्धतीने सोडवलं नाही तर त्याचे परिणाम अत्यंत भयंकर होतात. याचीच प्रचिती एका घटनेतनं आलेली आहे. सुरुवातीला ती घटना बघूया काय आहे आणि मग त्यानंतर त्याचं सत्य जे आहे ते तुम्हाला आपण सविस्तरपणे सांगू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा. 8 ऑगस्टला एक दाम्पत्य ज्यांचं लग्न डिसेंबर 2017 मध्ये लव्ह मॅरेज झालेलं होतं. दिलीप कुमार यादव आणि त्याची पत्नी शालिनी यादव यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता. त्यानंतर ते किरायाच्या खोलीत राहत होते. दिलीप हा सहाय्यक शिक्षक आणि शालिनी ही सुद्धा एका शाळेत शिक्षिका होती. दोघेही शिक्षकी पेशामध्ये. 8 ऑगस्टला सकाळी भांडे घासण्यासाठी म्हणून शालिनी भांड्यांची जाळी उचलून घेऊन चालली होती. पायऱ्यांवरनं अचानक तिचा पाय घसरला आणि ती जोरात पडली. पायऱ्यांवरनं गडगडत घरंगळत खाली आली. खाली पडल्यानंतर डोक्याला तिच्या मार लागला. मोठा रक्तस्राव होऊ लागला. हे दिलीपनी पाहिलं आणि त्याने ताबडतोब हालचाली सुरू केल्या आणि जवळच राहणाऱ्या आपल्या 2 भावांना, त्यांनी नात्यातल्या भावांना फोन केला की असं असं झालंय, शालिनी खूप जोरात पडली आहे आणि तिचं भरपूर रक्त चाललंय, तिला दवाखान्यात न्यावं लागेल. तिला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासलं आणि उपचार सुरू असतानाच या शालिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिलीपला दुःख अनावर झालं. तो जोरात रडू लागला, कोसळला अक्षरशः. कारण अचानक घडलेला हा अपघात, अचानक घडलेली घटना, त्यामुळे दिलीपला हे पचतच नव्हतं की असं झालंय म्हणून. मग अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक तपास केला. शालिनीवरती अंत्यसंस्कार सुद्धा झाले. पण त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या घटनेची तपासणी करण्यासाठी दिलीपला पोलिसात बोलवण्यात आलं. विचारपूस चौकशी सुरू असताना त्याच्या आधीच्या स्टेटमेंटमध्ये आणि आताच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांना तफावत आढळू लागली. तो संशयास्पद पद्धतीने उत्तर देऊ लागला, उडवाउडवीची उत्तर देऊ लागला, काही गोष्टी माहीत नसला असं म्हणू लागला. या सगळ्या कन्व्हर्सेशनमुळे, या सगळ्या चौकशी दरम्यान दिलीपच्या एकूणच सगळ्या स्टेटमेंटवरती पोलिसांना संशय यायला लागला. मग पोलिसांनी खरा तपास आणि खरी तपासणी सगळी सुरू केली आणि मग जे धक्कादायक सत्य समोर आलं त्याच्याने ही पूर्ण घटनाच वादाच्या भोवऱ्यात सापडली, पलटूनच गेली पूर्ण. अकस्मात मृत्यू झाल्याची जी नोंद घेतलेली होती ती केसच डायरेक्ट पलटून गेली. त्याचप्रमाणे शालिनीच्या घरच्यांनी सुद्धा हा संशय व्यक्त करून तक्रार दाखल केलेली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि मग नेमकं काय घडलं होतं हे समोर आलं. ते घडलं ते असं होतं. 2017 मध्ये विवाह झाला. हे दोघेही जण वेगवेगळ्या ठिकाणी किरायाने खोली घेऊन राहू लागले, किरायाने घर घेऊन राहू लागले. दोघांमध्ये सुद्धा काही काळांपासून तणाव चालू होता. तणाव दोघांमध्ये वाढला होता. तणावाचे 2-3 मुख्य कारण होते. पहिलं कारण, दिलीप हा शालिनीवरती संशय घेत होता. तिचं कोणासोबत तरी बाहेर काहीतरी अफेअर चालू आहे, तिचे कोणासोबत तरी संबंध आहेत, मला धोका देतीये वगैरे, हे संशयाचं भूत दिलीपच्या डोक्यात बसलेलं होतं. हे एक. दुसरं कारण, शालिनी जे पैसे कमवते ते ती दिलीपच्या मर्जीप्रमाणे खर्च करत नाही. तिने कमावलेला पैसा हा ती तिच्या मर्जीने खर्च करते. जिथे नको खर्च करू म्हणलं तिथेही खर्च करते वगैरे. म्हणजे आर्थिक कारणं सुद्धा यामध्ये होती. पण मूळ कारण होतं ते संशयाचं. हे दिलीपने त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. पण शालिनीच्या घरच्यांनी याचा साफ नकार दिला. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मुलीचं असं काहीही नव्हतं, हा विनाकारण तिच्यावरती संशय घेऊन तिला त्रास द्यायचा. या कारणांमुळे दोघांमध्ये बरेच भांडणं, वाद, टोकाचे वाद हे सगळे चालू होते. या टोकांच्या वादातूनच दिलीपने ठरवलं की आता आपल्याला शालिनीला संपवावं लागेल. त्याचं क्रिमिनल माइंड इथं जागृत झालं आणि त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला.
मग त्याने काय केलं, त्याने प्लॅन बनवला की तिचा खून तर करायचा, पण तो अपघात झालाय असा भासवायचा. 8 तारखेला हे घडलं, त्याऐवजी 7 तारखेला संध्याकाळच्या सुमारास दिलीपने शालिनीने सांगितलं की आपण आज पार्टी करूया. शालिनी सुद्धा खुश झाली. तिला वाटलं ठीक आहे, म्हणजे नेहमीच्या वादांपेक्षा यांचं काहीतरी आज वेगळं, आपण पार्टी वगैरे करूया, छान वेळ घालवूया, असं यांचं म्हणणं आहे. दिलीपने जाऊन बिअरच्या बाटल्या आणल्या, चिकन आणलं, चिकन दोघांनी मिळून बनवलं. रात्री दोघेही जण भरपूर पिले आणि पार्टी त्यांची झाली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे, म्हणजे शाळेत नोकरी करतात, म्हणजे त्यांची सकाळी 7-8ची वगैरे शाळा असणार, त्यामुळे शाळेनी खूप लवकर उठून घरातली कामं आवरायची. साधारणपणे 5 ते 5:30 सकाळच्या सुमारास ती भांडे घासायला बसली. दिलीप सुद्धा उठला होता. तो उठला, थोडा वेळ थांबला, त्याने पाहिलं शालिनी भांडे घासत आहे. भांडे घासत असताना मग अचानकपणे हा दिलीप धावत तिच्या अंगावरती गेला. धावत अंगावर गेल्यानंतर एक अवजड कुकर जे त्यांच्या घरात होतं, त्या कुकरने किंवा कुकरच्या झाकणाने त्याने शालिनीच्या डोक्यात जोरदार वार केला, पूर्ण ताकदीने. धातूचं कुकर, तुम्हाला माहिती कुकर किती मजबूत असतं. त्या मजबूत कुकरने तिच्या डोक्यावरती वार केला. एक वार केला, मग दुसरा आणि मग तिसरा, असे 3 कुकरचे वार त्याने तिच्यावरती डोक्यावरती डायरेक्ट केले. भयंकर गंभीररित्या ती या 3 वारांनी जखमी झाली. जखमी झाल्यानंतर तो एवढ्या वेळेस थांबला नाही, तर त्याने बाथटब, तिथे जो टब होता, त्या टबमध्ये तिचं पूर्ण मुंडकं बुडवलं. मुंडकं बुडवून तिचा गळा दाबला पाण्यात आणि पूर्ण तिचा जीव जाईपर्यंत त्याने सोडलं नाही. रात्री दारू पाजली, बायकोला पार्टी केली आणि सकाळी त्याने अशा पद्धतीने या घटनेला अंजाम दिला. थोड्याच वेळात, अर्थात इतकी गंभीर जखमी झाल्यानंतर, टबच्या पाण्यात बुडवल्यानंतर शालिनीचा जीव तिथेच गेला. जीव गेल्यानंतर याने टबचा वॉल्व उघडला. कशासाठी? तर ते पाणी वाहून जाईल, पाण्यासोबत टबवर पडलेले रक्ताचे डागही धुवून निघतील आणि तेही वाहून जातील. त्याने पूर्ण पाणी जाऊ दिलं, पूर्ण निशाण सगळे मिटू दिले आणि त्यानंतर मग त्याने त्याच्या त्या 2 नातेवाईक भावांना फोन केला की असं असं झालंय. हे झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे ढसाढसा रडण्याचं सोंग केलं, आक्रोशाचं सोंग केलं आणि अशा पद्धतीने आपल्या पत्नीला त्याने संपवलं. पण पोलिसांना जेव्हा त्याचं स्टेटमेंट घेताना संशय आला की हा काहीतरी वेगवेगळी उत्तरं देतोय, हा काहीतरी उडवाउडवीची उत्तर देतोय, तिथेच पोलिसांनी पकडलं आणि मग त्याचा तपास सुरू केला. कसून चौकशी केल्यानंतर त्याने केलेल्या या भयंकर गुन्ह्याची कबुली दिली. आता त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याला पोलीस कोठडीत सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे. पण संशयाचं भूत हे क्लिअर करणं, त्याच्यावरती स्पष्टीकरण देणं, चौकशी करून स्वतःचं समाधान करून घेणं, हे करण्याऐवजी या दिलीपने असं पाऊल उचललं आणि शालिनीला कायमचं संपवून टाकलं. मित्रांनो, ज्या संसारात संशयाचं भूत शिरतं, त्या संसारात कधी आनंद परत येत नाही. हे संशयाचं भूत तेव्हाच क्लिअर करणं, आपल्या पार्टनरसोबत ऑनेस्ट राहणं, लॉयल राहणं, प्रामाणिक राहणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या आपल्या पार्टनरच्या बाबतीत अशा गोष्टी सहन करणं किंवा संशय आल्यानंतर त्याच्यावरती मग काहीतरी उपाय निघणं, हे तसं मुश्किल असतं. जमेल त्या मार्गाने, मोठ्यांच्या सल्ल्याने या गोष्टी क्लिअर केलेल्या केव्हाही चांगल्या. किंवा आपल्या पार्टनरला संशय येईल असं कोणीही वागू नये, दोघांनीही वागूच नाही, लपवालपवी करूच नाही. सामंजस्याने आणि विश्वासाने संसार नेहमी कडेला जात असतो, अन्यथा हे असे प्रकार घडतात. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.